रंग उत्सवाचा, रंग आनंदाचा, रंग फुलण्याचा, रंग बाभरण्याचा, रंग नटण्याचा, रंग लाजण्याचा. तुमच्या उत्सवाला तेजस्वी रंगांचा परिसस्पर्श. राजेंद्र क्लॉथ, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन वेअर तसंच सुटिंग, शर्टिंग आणि साड्यांसाठी राजेंद्र, तुमच्या आनंद उत्सवाचा सोबती. राजेंद्र क्लॉथ स्टोर्स, मेन रोड, संगमनेर. संगमनेर शहरातील अशोक काका उदावंत यांच्या ज्वेलर्स दालनाची शाखा आता नाशिकमध्ये सुरू झाली आहे. या भव्य दालनाचं उद्घाटन परमपूज्य बाळनाथ महाराज भागवत यांच्या शुभहस्ते झालं. यावेळी पतितपावन संघटनेचे प्राध्यापक एस.झेड. देशमुख, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब देशमुख, बाबूराव वाघ, पुण्यनगरीचे पत्रकार बाळासाहेब ताकाटे, हरिभक्तपरायण अशोक शेलार, भूषण कुलथे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. तर आमदार सत्यजित तांबे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. यावेळी संगीता अशोक उदावंत, प्रियंका गणेश उदावंत, आदित्य कपिले आणि शुभम कपिले यांनी सर्वांचं स्वागत केलं. एएस ज्वेलर्सच्या माध्यमातून नाशिककरांना 1 ग्रॅम गोल्ड फार्मिंग ज्वेलरी आणि इमिटेशन ज्वेलरी प्रथमच उपलब्ध करून दिली गेली आहे. सध्या सोन्याचे भाव भरमसाठ वाढलेत आणि सुरक्षेच्या दृष्टीनं या प्रकारच्या दागिन्यांना मोठी मागणी वाढली आहे. या उद्देशानं अशोक काका उदावंत यांनी नाशिकमध्ये ही शाखा सुरू केली आहे. आता काळानुरूप काळाची पावलं ओळखून सोन्याचे जसे दिवसेंदिवस भाववाढ होत चाललेली आहे. आज तर सोन्याचे भाव 62 हजार रुपयापर्यंत गगनाला भिडलेले आहेत आणि सोनं वापरण्याविषयी एक झालेली असुरक्षिततेची भावना ही विचारात घेता मी या 4 ते 5 वर्षापासून या व्यवसायामध्ये माझं एक गुडविल मिळवलं किंवा मी माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट यामध्ये चालू केलं. मॅन्युफॅक्चरिंग युनिट करून माझे कलकत्तापर्यंत कामगार वर्ग सर्व प्रशिक्षित असा ही दागिनी आज हुबेहूब सोन्यासारखी तांबे या धातूपासून तयार करतो. बऱ्याचशा प्रमाणात 80% तांबे धातूपासून आहे. दागिने सर्व तयार करणे आणि त्याच्यावरती सोन्याचा मुलामा देणे म्हणजेच इलेक्ट्रोप्लेटिंगनी त्याच्यावरती सोन्याचा आपण जे म्हणतो आपल्या भाषेत किंवा पॉलिश करणे. तर त्या प्रकारची दागिने हुबेहूब सोन्यासारखी कशी दिसतील यामध्ये मी विशेषतः अहोरात्र परिश्रम या ठिकाणी केले या 4-5 वर्षामध्ये. आणि या दागिन्यांचे नवनवीन डिझाईन जे मार्केटमध्ये आज मोठ्या मोठ्या शोरूममध्ये आपणास बघाव्यास मिळतात त्याच पद्धतीचे हुबेहूब अस्सल दागिन्यांची एक प्रकारची नक्कल मी त्या ठिकाणी सगळी तयार केली. आणि ती करत असताना देखील सर्वसामान्य वर्गाचा मी या ठिकाणी विचार केला की ही जी ग्राहक आहे, तळागाळातलं ग्राहक असेल, अगदी ग्रामीण भागातला असेल, शेतकरी कुटुंबातला असेल, आज कोणी सोनं घेऊ शकत नाही किंवा 5-50 हजाराचं, लाख रुपयाचं काही मंगळसूत्र घ्यायचं आज एक आर्थिक कुवत राहिलेली नाही आहे. करोनापासून तर मुळीच राहिलेली नाही आहे सामान्य माणसाची. आणि आज सुरक्षिततेची भावना किंवा सांभाळणूक करणं, घरात ठेवणं, लॉकरमध्ये ठेवणं या भावनेतून मग मी त्याच्यातही एक प्रावीण्य असं मिळवलं की आपल्याला हे दागिने कमीत कमी भावामध्ये आपल्याला स्वतःला कसे तयार होतील, कारागिरांकडून कसे आपण तयार करून घेऊ. आणि त्या पद्धतीचं मी हे केल्यानंतर युनिट तयार. तर मी आज महाराष्ट्रामध्ये मी माझं काही कौतुक सांगत नाही, सर्वात स्वस्त 1 ग्रॅम फार्मिंग ज्वेलरी ही सोन्याची ज्वेलरी देणारा हे मी एकमेव माणूस आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून नव्हे, पूर्ण देशातून अगदी अमेरिकेपर्यंत देखील माझे दागिने जातात. थोडासा मी फक्त भांडवलाने कमकुवत माणूस पडतोय, त्याच्यामुळे मला इथं काही हे घेता येत नाही. मग मी असं ठरवलं की पहिलं आपल्याला एक शाखेचं युनिट या ठिकाणी तयार करायचं. संगमनेरमध्ये माझं बस स्थानकावरती 2000 स्क्वेअर फुटाचं दालन मी वाढवलेलं आहे. ते देखील हळूहळू असं 4-2 महिन्यांनी थोडं 200-400 स्क्वेअर फूट वाढून दिलं. ते गाळे देखील मला त्या ठिकाणी आमचे आदरणीय कातोरे साहेबांनी उपलब्ध करून दिले. माझं तिथं भव्य असं शोरूम झालं. ग्राहक वर्ग तर मला इतका माझ्यावर प्रेम करतो की सगळेजण मला कोणी आले दुकानात की काका मला ओळखता का, तर मी ओळखू देखील शकत नाही. कोणाकोणाला ओळखणार, ज्या ओळख व्हायला मला थोडासा उशीर लागतो. आता गेल्या 1.5 महिन्यामध्ये मी 50 लाख मणी विकले संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये. 99 रुपयामध्ये मंगळसूत्र वाटीचा जोड, जो की आता आपल्याला बघा तुमच्याकडे असेल, आता बघितला असेल तुम्ही, तो मंगळसूत्र वाटीचा जोड आणि 100 मणी. सामान्यातली सामान्य अगदी झोपडीत राहणारी माझी माता भगिनी देखील त्याचा आनंद घेऊ शकतात की जे 60 रुपयाचं सोनं नाही घेऊ शकणार. 99 रुपयाचे ते मणी आणि हे त्याला काय घामाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. काळ्या दोऱ्यामध्ये गाठले, पूर्ण ते गाठणारे गाठणकार देखील खुश झाले की एवढा लॉट कसा काय सुटतोय.
सगळीकडं नुसते गाठायचे कामं चालू आहेत, माझ्याकडचे मनी घ्यायचे आणि गाठायला द्यायचे. तर अशा प्रकारचे मी 5 लाख मनी या ठिकाणी 1-1.5 महिन्यामध्ये मी विकले. संपूर्ण ही जी ज्वेलरी त्याच्या निरनिराळ्या माझ्याकडे संपूर्ण ऑफर असतात. मी एका दागिन्याचा जो मी नफा मिळवेल, मला जो अल्प नफा लागेल त्यावरती मी 5-6 दागिने माझा मूळ भांडवलामध्ये जे येतं किमतीमध्ये तो देण्याचा माझा मानस असतो. आणि दिवसेंदिवस माझा व्यवसाय जसा वाढत चालला तसं मी ते नफ्याचं प्रमाण, माझं नफ्याचं प्रमाण जर 10% असेल, व्यवसाय वाढला मी 9%वर आणतो, 8%वर आणतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या या ज्वेलरीला आता मागणी आहे. याप्रसंगी परमपूज्य बाळनाथ महाराज भागवत आणि प्राध्यापक SZ देशमुख यांनीही अशोक काका उदावंत यांच्या नवीन दालनाला शुभेच्छा दिल्यात. आणि या शहरामध्ये आमचे अशोक काका आता या ठिकाणी या व्यवसायामध्ये पदार्पण करीत आहेत. खरं म्हणजे अशोक काकांना आयुष्यावर संघर्ष केला. पूर्वी कधीतरी रंगकाम करणारा हा मनुष्य, नंतरच्या काळामध्ये भंगार गोळा करणारा मनुष्य, परंतु मनामध्ये सदैव एक प्रकारची आग पेटलेली असायची की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे. आणि त्यातनं ह्या माणसानं संगमनेरमध्ये एक वेगळं अशा तऱ्हेचं स्थान या ठिकाणी निर्माण केलं. आणि या संपूर्ण त्यांच्या प्रवासामध्ये आमची श्रीराम नागरी सहकारी संस्था ही त्यांच्या पाठीमागं उभी राहिली. आम्ही त्यांना जे कर्ज दिले त्या कर्जाचा सदुपयोग त्यांनी केला आणि या ठिकाणी एक मोठं आर्थिक अशा तऱ्हेचं एक साम्राज्य त्यांनी उभं केलं. याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा मनुष्य अत्यंत नम्र आहे, व्यापारी वृत्ती आहे, परंतु त्या व्यापारी वृत्तीच्या बरोबर माणुसकीचा जरा देखील या माणसामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळी माणसं जमा झालेली आहेत. मी नाशिककरांना विनंती करतो की आमचा माणूस या ठिकाणी तुम्ही सांभाळा, याचा तुम्हाला कधीही गैरफायदा हा मनुष्य घेणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे जे या ठिकाणी केवळ दुकान उभं करतायत त्या दुकानाची उत्तरोत्तर प्रगती होत जावं अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतो. आपण म्हणतो ना व्हायब्रेशन होणं, कापरा होणं, म्हणजे हे सगळ्या बाजूने चालणार आहे. एका बाजूला हाऊस पण आहे, दुसऱ्या बाजूला आरोग्य पण आहे. या दोन्ही गोष्टींचा अर्थ आहे. म्हणून त्याला जर घाम लागला तर ते तुमच्या फ्रिक्वेन्सी दाखवतं. म्हणजे याचा अर्थ घाम जर लागला तर तुमचं जर ते काळं पडलं किंवा काय झालं तर समजून घ्यायचं का आपल्याला बीपीचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला ते पण त्याच्यामुळं ती माहिती मिळते. दुसरी गोष्ट, तुम्हाला जास्त हार्टचं जर हे झालं तर ते जवळ ठेवा, जवळ लावा. एक 15-20 मिनिटानंतर तुम्हाला ते स्थिर झालेलं दिसेल. किंवा खूप धाप लागले, बायका माणसाला खूप कामं करावं लागतात. मग त्या स्त्रीला स्त्री तत्वाचं असणारं भूषण, मला असं वाटतं काकांनी सोनं नाही, सोन्यापेक्षाही जास्त असणारं आरोग्य आज दिले असं मला वाटतं. तुम्ही त्याला सोनं म्हणा, पण मग सोन्यासारख्या माणसानं सोनंच दिलं ना म्हणावं लागेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं माझ्या माहितीनुसार हे सर्वोत्कृष्ट असं आहे. तुम्ही सोनं वापरा, त्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण महागाईचं जर जमाना म्हटले त्याच्यात सोनं नाही असं नाही ना. तुम्हाला ते परत देता पण येते, रिप्लेसमेंट पण आहे. तितक्या दिवस वापरा, परत आहे तसं दुसरं घेऊन जा. असं तुमच्या ओरिजिनल सोन्याला बघा बरं जाऊन, मिळणार नाही. म्हणजे याचाच अर्थ असा का सोय अशी केली का कालांतराची नाही कायमची करून टाकली का, परत म्हणायलाच नको हे खराब झाले. त्याच्यामुळं उत्तरोत्तर असणारं लक्ष्मीचं कार्य तुम्ही करतायत, तुमची कृपा असणं महत्त्वाचं आहे. लक्ष्मीपूजन जवळ आलंय. आमच्याकडे एक प्रथा आहे असं सांगतो, कदाचित आमचे पुरुष माणसं ऐकणार नाही, माझं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. आमच्याकडे नियम असा आहे, त्या म्हणजे त्याचा प्रयोग आहे. आज काका ते करतायत म्हणून मला सगळ्यात मोठा आनंद आहे. आमच्याकडं लक्ष्मीचं पूजन म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे, घरात असणारी लक्ष्मी जी असते ना, म्हणजे शिरई म्हणतो आपण त्याला, झाडू, त्याचं पूजन आणि नंतर बायकोचं पूजन केलं जातं. कुठल्याही प्रकारचं पैशाचं पूजन केलं जात नाही. मग आता त्या सोन्याचं पूजन करणं म्हणजे लक्ष्मी प्राप्त होणं. समजा तुम्ही म्हणले बाबा 9 कोरे बंडल आणले, पूजले, त्याला लक्ष्मी समजत असाल तर मला असं वाटतं ते मला मान्य नाही. मग 8 नोव्हेंबरला बंद पडलं, आता नोव्हेंबरच आहे ना, 8 नोव्हेंबरला बंद पडलं, ते आपोआप बदलायला पाहिजे होतं ना. किंवा मग आपण ज्याला पूजलंय
मग त्या पूजेला वस्तू हे नाही चालत, मग तुम्ही हे पूजा ना. हे पूजलंही तरी तितकंच महत्वाचं आहे. याला नेऊन तुम्ही पूजा केली तर ती मान्यता प्राप्त होते. म्हणजे याचा अर्थ लक्ष्मीचं असणारं साधन आहे ते. लक्ष्मी पूजायची याचा अर्थ तिला देते. आणि त्याच्यातून होणारं जे आहे, म्हणजे आता कागदाचा बंडल पूजला, कागदाचंच म्हणतो मी आता, ते आपल्याकडचे असणारे 10 रुपये नेमकी चांगल्याच माणसाकडे जातील, त्या कोणत्या तरी दुकानात जाणार नाही. मग तुम्ही त्या लक्ष्मीची कोणत्या पूजन करताय? म्हणजे याचाच अर्थ असा का आपल्या लक्ष्मीचं पूजन करणं हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलंय. ते आध्यात्मिक आणि शास्त्राच्या प्रमाणानुसार आहे, त्याला लक्ष्मी म्हणतात. म्हणून उलट मी असं आज सांगेन बायकांना, विनंती कराल, तुम्हाला लई वाटलं इथून न्या ते पूजा, पण त्या कागदांपासून ते कागद इकडे द्या ना. त्या कागदांचं स्वरूप बदलवा आणि त्याच्यामुळं खरी दिवाळी साजरी होईल. आणि हे निश्चित तुम्हाला त्याचं फलदायी ठरेल, आरोग्य पण मिळेल आणि समाधान पण मिळेल. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं. आयुष्यभर माणूस एवढंच म्हणत असतो, सगळं आहे हो, समाधान नाही. आणि समाधान मिळवणारं साधन एज ज्वेलरमध्ये उपलब्ध आहे. शिवाय आपल्याला मुबलक असणाऱ्या किमतीत ना, असं नाही आहे ना, सहज गेले आले तरी फिरायला आले तरी घेऊन जाऊ शकतो. याप्रसंगी रत्नप्रभा गजानन सोळंके, राजश्री राजेंद्र कपिले, दीपाली सुशील कुलथे, रुपाली रत्नदीप अंबिलवादे यांसह त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, नाशिक. पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 17 63 65.